ज्या सह्याद्रीच्या कड्यांनी आसमानाला गवसणी घातली, त्याच करारी हातांनी अथांग सागरालाही वेसण घातली. ज्या काळात समुद्र म्हणजे मृत्यूचं दुसरं नाव होतं, त्या काळात एका राजाने ओळखलं की ज्याचा समुद्र त्याचाच हिंदुस्थान. शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वदेशी आरमार उभं केलं. शत्रूच्या काळजाचा ठोका चुकवणारा गुराब जेव्हा समुद्रात उभा राहायचा, तेव्हा 16 ते 20 तोफांच्या गर्जनेने आकाश फाटायचं आणि वाऱ्याच्या वेगाने धावणारी गलबत शत्रूवर असा गनिमी गावा करायची की फिरंग्यांना पळता भुई थोडी व्हायची. हे केवळ लाकडी जहाजं नव्हती, तर ती समुद्रावर चालणारी लोखंडी जिद्द होती. इंग्रजांच्या नाकाखाली खांदेरी बेटावर तटबंदी उभारणं हे साक्षात मृत्यूला आव्हान देण्यासारखं होतं. जेव्हा इंग्रज आरमाराने विरोध केला, तेव्हा शिवरायांच्या मावळ्यांनी लाटांवर स्वार होऊन त्यांना पळवून लावलं. ही केवळ भिंत नव्हती, तर स्वराज्याचा स्वाभिमान होता. ज्यावेळी परकीय सत्ता माजल्या, तेव्हा राजाने अथांग जलात कुलाबा आणि विजयदुर्ग नावाचे महाकाय पोलादी पहारे उभे केले. विटांच्या भिंतींमागे लपून नाही, तर समुद्राच्या मध्यभागी छातीचा कोट करून लढण्याची ताकद केवळ मराठी आरमारातच होती. त्यांच्या ताफ्यात पाल नावाच्या अजस्र नौका होत्या, ज्या युद्धाच्या वेळी समुद्रात साक्षात काळ बनून वावरत. मचवा आणि संगमेश्वरी ही जहाजे आपल्या चपळाईने शत्रूला अशा जाळ्यात ओढत की तिथून जिवंत परतणं अशक्य असे. लाकडाच्या सांध्यात ज्यांनी स्वराज्याची रग भरली, तेच हे खरे कल्पक राजे. शत्रूला खुल्या समुद्रात न भिडता त्याला किनारपट्टीच्या खडकाळ भागात खेचून आणणे आणि तिथेच त्याचा अंत करणे ही त्यांची अद्वितीय जलनीती होती. आजच्या कोस्टल सिक्युरिटीची पहिली मुहूर्तमेढ राजानं शेकडो वर्षांपूर्वीच रोवली होती. ज्यांनी लाटांना लगाम घातला ते म्हणजे साक्षात शिवप्रभू. काळ बदलेल, पिढ्या बदलतील, पण या जलसम्राटाचं नाव मात्र अथांग सागरासारखंच अजरामर राहील. सह्याद्रीच्या डोंगर रांगांतून उसळलेलं रक्ताचं तुफान जेव्हा निळाशार सागराला भिडलं, तेव्हा एका युगाचा जन्म झाला. इतिहासाच्या पानांवर ज्यांनी केवळ घोडदौडच नाही, तर लाटांवरची झुंजही सुवर्ण अक्षरांनी लिहिली, अशा प्रतापी राजाची ही यशोगाथा. समुद्राच्या उधाणालाही ज्यांनी स्वराज्याची आण मानलं, त्या अढळ ध्रुवतारा असलेल्या शिवभूपतींना मानाचा मुजरा. ज्यावेळी जंजिऱ्याचा सिद्धी आणि परकीय आरमारी सत्ता माजल्या होत्या, तेव्हा राजानं अथांग जलात कुलाबा आणि विजयदुर्ग नावाचे महाकाय पोलादी पहारे उभे केले. विजयदुर्ग म्हणजे समुद्रातील असा एक अभेद्य किल्ला, ज्याच्या भिंतींना धडकून बलाढ्य शत्रूची जहाजे चुराडा होत असत. विटांच्या भिंतींमागे लपून नाही, तर समुद्राच्या मध्यभागी छातीचा कोट करून लढण्याची ताकद केवळ मराठी आरमारातच होती. ही जिद्द म्हणजे पाण्यावर कोरलेलं स्वराज्याचं स्वाभिमान होतं. राजाने केवळ युद्ध केली नाहीत, तर कल्पकतेचा पाया रचला. त्यांच्या ताफ्यातील पाल नावाच्या अजस्र नौका, ज्या युद्धाच्या वेळी समुद्रात साक्षात काळ बुरून वावरत. हे तंत्र परकीय इंजिनियर्सनाही चक्रावून टाकणारं होतं. लाकडाच्या सांध्यात ज्यांनी स्वराज्याची रग भरली, हेच ते खरे कल्पक राजे. महाराजांची रणनीती म्हणजे केवळ तलवारीची धार नव्हती, तर ती शत्रूच्या चाली ओळखून केलेली प्रतिचाल होती. शौर्य आणि धैर्याचं अधिष्ठान, नीतीचे साक्षात महामेरू, सकल लोक प्रतिपालक, छत्रपती प्रास्ताविक, ज्या सह्याद्रीच्या कड्यांनी आसमानाला गवसणी घातली, त्याच करारी हातांनी अथांग सागरालाही वेसण घातली.